जय जगदंब, जय रेणुकामाता, जय तुळजाभवानी. तर मित्रांनो, आजपासून मी एक खास सिरीज सुरू करत आहे. 3.5 शक्तिपीठांची सेवा आणि त्या देवीची मानवंता कशी करायची ते ह्या सिरीजमध्ये मी सगळं काही सांगणार आहे, प्रत्येक देवीचं. तर ह्या सिरीजची सुरुवात आपण करत आहोत महाराष्ट्राच्या आराध्य दैवतापासून, आई तुळजाभवानी मातेपासून. तुळजाभवानी माता ही केवळ एक देवी नाही, ती महाराष्ट्राचं आत्मबळ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य उभारणीसाठी तिचं आशीर्वादाचं बळ मिळालं. हीच तुळजाभवानी माता. म्हणूनच तलवार, पराक्रम आणि धैर्य याचं प्रतीक आई तुळजाभवानी मानले जाते. पुराण कथेनुसार तुळजाभवानी मातेचे हे पवित्र स्थान महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथे आहे. एका काळी या भागात मातंग नावाचा अत्यंत क्रूर राक्षस लोकांना खूप त्रास देत होता. देव, ऋषी आणि सामान्य माणसं सगळेच त्याच्या अत्याचाराने हैराण झाले होते. तेव्हा सर्वांनी देवीकडे अर्थसाकडे घातले. तेव्हाच आदिशक्ती तुळजाभवानी मातेच्या रूपात अवतार घेतला आणि त्या राक्षसाचा संहार केला. म्हणूनच आई तुळजाभवानी वाईट शक्तीचा नाश करणारी आणि भक्तीचं रक्षण करणारी माता म्हणून ओळखली जाते. तुळजाभवानी ही फक्त मंदिरातील मूर्ती नाही, ती आपल्या घरातील आई आहे, जी संकटात उभी राहते, जी न बोलता भक्तांचे दुःख ओळखते आणि योग्य वेळी न्याय देते. जर तुमची कुलदेवी तुळजाभवानी माता असेल तर कमेंटमध्ये जय तुळजाभवानी लिहा. आणि पुढच्या व्हिडिओत मी सांगणार आहे की तुळजाभवानी मातेची नित्यसेवा आणि तिची मानवत्ता कशी करावी. हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा आणि माझ्या इन्स्टा पेजला पण फॉलो करायला विसरू नका. जय रेणुकामाता, जय जगदंब, जय तुळजाभवानी माता.